नमस्कार, मी एनटीसी लीडर संतोष लोखंडे. आम्ही आलोय अंथोर्णे तालुका इंदापूर या गावामध्ये आणि नितीन साबळे सर संदीप साबळे सर हे शेतकरी आहेत पेरूचे बागेचे. तर त्यांनी पेरूची बाग लावली होती आणि त्याच्यामध्ये आपली प्रोडक्ट वापरले इंडिया ॲग्रोची. तर त्यांनी कशा पद्धतीने प्रोडक्ट वापरले आणि काय रिझल्ट आलाय तो आपण साबळे सरांनाच विचारूया. नमस्कार साबळे सर. नमस्ते. तर तुमच्या बागेची अवस्था पहिली काय होती आणि आता काय झालं आहे, कशा पद्धतीने तुम्ही प्रोडक्ट वापरले ते थोडंसं नमस्कार. मी सुरुवातीच्या काळात आमचा जो प्लॉट आहे पिंक तैवान ही आतापर्यंत 11 महिने झाली. पण ह्याच्या अगोदर जी ते प्रॉडक्ट घ्यायच्या अगोदर माझा प्लॉट पूर्ण पिवळा गेला होता. फुलाला म्हणजे बाग धरायच्या बहार धरायच्या अगोदर. आणि नंतर आम्ही काय केलं, इंडिया ॲग्रोचे प्रॉडक्ट नितीन साबळे सर यांच्या मार्फत आम्हाला थोडंफार माहिती मिळाली आणि बाग तर आमची टोटली काढायचाच प्रयत्न चालू होता, बागच काढून टाकावी. सरांनी मला थोडं नितीन साबळे सरांनी थोडं सांगितलं की आपल्याकडे इंडिया ॲग्रोचे प्रॉडक्ट आहेत, तुम्ही ते वापरा आणि रिझल्ट बघा. आम्ही ते इंडिया ॲग्रोचे प्रॉडक्ट छाटणीच्या अगोदर ते टाकून घेतल्यानंतर पेरू छाटला, म्हणजे पिवळा असून तरी पण टाकला रिझल्ट घेण्यासाठी. टाकल्यानंतर एक काय झालं, जी पिवळीची पानं होती एक थोडीफार ग्रीनरी आली त्याला. थोडंफार आम्हाला कुठंतरी वाटलं की बाबा हे प्रॉडक्ट चांगले जबरदस्त आहेत. आणि आता जे आहे 11 महिन्याची बाग आता सेटिंगच्या काळामध्ये मी सेटिंग होऊन पुढे गेले, आता फोम लावायच्या प्रोसेसला आहे. आता सध्या फोम लावून घेतोय आम्ही आणि एका झाडावर जवळजवळ 40-45 फळं आहेत. आणि भोवास्ताने ग्रो मॅजिकचा एक रिझल्ट आहे बरं का. सेटिंगच्या काळामध्ये वरून ग्रो मॅजिकचा स्प्रे घेतला आणि त्याच्यामुळे फळांची जी साईज आहे म्हणजे फुलगळ तर झालीच नाही, त्यामुळे सेटिंग जोरात झाली. आणि आता साईज बघू शकता तुम्ही, प्रत्येक झाडावरती दिसते सेटिंग व्यवस्थित, समाधानकारक आहे. आणि इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट जबरदस्त आहेत. असं बघा मित्रांनो, सरांची बाग सर म्हणतायत की काढून टाकायच्या अवस्थेत होती, पण आता जर बघितलं तर अगदी बाग जबरदस्त हिरवीगार बाग आहे आणि सेटिंग एवढं खतरनाक झालेलं आहे. तर मला वाटतं की एवढा छान रिझल्ट आलाय. तुम्ही काय सांगू शकता इतर शेतकऱ्यांना? इतर शेतकऱ्यांना एकच आहे की शेती ही विषमुक्त झाली पाहिजे आणि रासायनिक न वापरता सेंद्रिय शेती केली पाहिजे. शेणखत असेल, आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट असतील, म्हणजे ऑर्गॅनिकच आहेत सगळे, लिक्विडमध्ये असतील, दाणेदार असतील, हे लिक्विडमध्ये तुम्ही बाग करू शकता विषमुक्त शेती. त्यामुळं कमी प्रमाणात रासायनिक आणि जास्त प्रमाणात सेंद्रिय वापरावेत, जेणेकरून आपली शेती पुढं पिढ्यानपिढ्या व्यवस्थित चालेल आणि माती मृदू होणार नाही. ओके, थँक्यू. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल.